कारंजा लाड येथील एच.ए. सिद्दीकी इंग्लिश स्कूलमध्ये 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनी व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक कुणाल झालटे, तहसीलदार कारंजा लाड, प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार हरणे, आरे पाटील, अल्ताफ मोहम्मद, अतिक मोहम्मद, नूर मोहम्मद, नाझिया अख्तर हे होते। या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका नाझिया अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणात भर देण्यासाठी करण्यात आले होते। संस्थेतर्फे अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच राबविले जात असल्याने एच.ए. सिद्दीकी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये यावेळी सुद्धा उत्साह पाहावयास मिळाला। शाळेतील कर्मचारी आणि सर्व शिक्षक यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला, असे शाळेचे अध्यक्ष अल्ताफ यांनी सांगितले। सायन्स एक्झिबिशनच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, एच.ए. सिद्दीकी इंग्लिश स्कूल, सायन्स अँड आर्ट्स ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, तर आजच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहण्याकरता निमंत्रण होतं। काही कारणास्तव मला या ठिकाणी यायला उशीर झाला आणि परत मला या ठिकाणी थोडं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला या ठिकाणी काही जास्त वेळ थांबता येणार नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। सायन्स एक्झिबिशनच्या माध्यमातून या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी विकसित व्हावा, विज्ञानाकडे आणि जगाकडे पाहण्याचे आपले जो दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक स्वरूपाचा असला पाहिजे। कुठलीही घटना घडली तर त्याला कुठलं कारण असते आणि ते कारण शोधणे, अशा प्रकारची चिकित्सक वृत्ती जी आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विकसित व्हावी, याकरता अशा प्रकारचे जे सायन्स एक्झिबिशन आहे, विज्ञान मेळावे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात। सर्वसामान्य जीवन जगत असताना आपल्या ज्या काही दैनंदिन स्वरूपाच्या ज्या काही घटना त्या ठिकाणी घडत असतात, सूर्य उगवणे, सूर्य मावळणे, जी हवा आहे, हवेचा वेग, नंतर हवेचं जे कमी जास्त दाब जो आहे तो, त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये दैनंदिन वस्तू ज्या वापरतो त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल, आपण जे जेवण करतो, तर या प्रत्येक गोष्टी जी आहे त्याच्या मागे सायन्स आहे आणि हे सायन्स जे आहे आपलं दैनंदिन जीवन जे आहे, या सायन्समुळे आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते अत्यंत सुकर असं त्या ठिकाणी झालेलं आहे, सोपं असं झालेलं आहे। तर अशाच प्रकारचे जे सायन्स जे विज्ञान मेळावे आहे, सायन्स एक्झिबिशन आहे, याच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी विकसित व्हावा आणि भविष्यात आपल्यामधून सुद्धा एक चांगल्या दर्जाचे सायंटिस्ट त्या ठिकाणी निर्माण व्हावे, जेणेकरून आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। परत या ठिकाणी आपण जे सायन्स एक्झिबिशन त्या ठिकाणी आज घेत आहात त्याकरता मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आज मला पुरेसा वेळ या ठिकाणी देता आला नाही, माझ्यामध्ये थोडेसे जे कामं आहेत त्यामुळे मला या ठिकाणी थांबता येणार नाही, पण निश्चितच भविष्यात मी वेळ काढून ते शाळेचे जे काम आहे तो शाळेला एक स्वतंत्र अशी माझ्या स्वतःहून मी विनंती केलेला या ठिकाणी भेट द्यायला अशी या ठिकाणी आपल्याला माहिती घेतो आणि माझ्या अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।